परत एकदा विदर्भ किचनमध्ये स्वागत आहे तुमचे. तर इथे बघू शकता हे कांदे आता 8 दिवस झाले मी हे साफ केलेले नाही, कारण कांदे व्यवस्थित आहे आणि कांद्याला कोंब पण आलेले नाही. का तर याखाली मी जो पेपर आहे तो फॉईल पेपर वापरलेला आहे, जो की आपण पोळ्या वगैरे पॅक करतो तो. याआधी मी साध्या पेपरवर ठेवायची तर त्याला कोंब यायचे. मग मी सहज यूट्यूबवर सर्च केलं की कांद्याला कोंब येऊ नये म्हणून काय करायचं. तर मला हे फॉईल पेपरचं मिळाली एक माहिती. मग म्हटलं चला आपण तसं करून बघू. आणि खरंच कांद्याला कोंब वगैरे आलेले नाही. नाहीतर आधी खूप कोंब यायचे आणि कांदे पण 2-4 खराब व्हायचे, खूप वास यायचा. त्याच्यामुळे आता व्यवस्थित आहे. कांदे 8 दिवस झाले जशानी तसेच आहेत. त्यानंतर इथे सकाळी बघा, इथे कोहळ्याचा वेल आहे, छान असे फुलं आलेले आहे, बारीक बारीक कोहळे लागलेले आहे त्याला. आणि इथे सकाळचे 8 वाजलेले आहे. रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि आज ऊन आहे थोडं. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुन्या टी व्हीविषयी गोष्ट सांगितलेली होती थोडक्यामध्ये. तर मी तुम्हाला आज पूर्ण ते गोष्ट सांगते टी व्हीची. आणि जो जुना टी व्ही माझा वरती ठेवलेला आहे त्याविषयी. आता कामं करता करता मी तुम्हाला टी व्हीची गोष्ट सांगते की माझ्या लहानपणी म्हणजे टी व्ही पाहण्यासाठी किती उत्सुकता राहायची. किती म्हणजे मुलं किंवा कामाला जाणाऱ्या ज्या बाया असतात तर संध्याकाळी कामं वगैरे लवकर आटपून टी व्ही पाहायला यायच्या. तर कामं करता करता मी तुम्हाला ते सांगते. तर असं झालं की आमच्या गावामध्ये म्हणजे माझ्या काकाकडेच फक्त टी व्ही होता. आणि खूप म्हणजे मी लहान होते तेव्हा 5 ते 6 वर्षाची. आणि साधारणतः 200 ते 300 घरं असतील आमच्या गावामध्ये. जास्त काही गाव मोठं नाही, खेडेगाव आहे आउटसाईडला. तर तेव्हा टी व्ही माझ्या काकाकडेच होता आणि ब्लॅक अँड व्हाईटच होता. तर रामायण महाभारत तेव्हा रात्री 9-10ला लागायचं. मग काय व्हायचं, जे शेतातून काम करून येणाऱ्या बाया किंवा माणसं असायचे ते लवकर कामं आटपून घ्यायचे आणि टी व्ही पाहायला 1 तास आधी येऊन बसायचे. आणि तेव्हा काय होतं की महाभारतामध्ये जो कृष्ण दाखवायचे, तर ज्या माझ्या गावातल्या ज्या म्हाताऱ्या बाया होत्या, तर त्या काय करायच्या की त्यांना देव समजायच्या आणि त्यांच्यासाठी नारळ वगैरे रोज घेऊन यायच्या सोबत. मला हसू पण यायचं. म्हणजे तेव्हा इतकं समजत नव्हतं, पण आता हसू येते की म्हणजे त्या देव मानत होत्या. म्हणजे इतकं कृष्ण त्यांना आवडायचा तो महाभारतामधला. आणि कधी-कधी काय व्हायचं की आमच्या खेडेगाव असल्यामुळे पावसाचे दिवस असले की लाईट जायची. तर 15-15 दिवस लाईट येत नव्हती. कारण का, आउटसाईड गाव होतं आणि लाईनमॅन पण लवकर यायचे नाही. त्याच्यामुळे 15 दिवस अंधारातच राहावं लागे. तर ते 15 दिवसाचे भाग म्हणजे त्यांना पाहायला मिळत नव्हते, मिस होत होते. इतके ते लाईनमॅनला शिव्या घालायचे की आमची लाईट आणा. कारण महाभारत आणि रामायणाची इतकी तेव्हा आवड होती, भरपूर लहान मोठे सर्व पाहायचे. तर त्या टी व्हीसाठी आणि सिरियलसाठी 15 दिवस जर पाहायला मिळाले नाही, तर रोज त्या शेतामध्ये त्यांच्या त्याच गप्पा की आता काय झालं असेल, काय नाही. आणि नंतर 15 दिवसांनी समजा लाईट आली आणि ते पाहायला आले, तर खूप भाग पुढे गेलेले असायचे. आता कसं आपल्याला पाहिजे असलं तर जेव्हा असलं तेव्हा पाहू शकतो. पण तेव्हा तसं नव्हतं, कारण दूरदर्शन एक चॅनल होतं, त्याच्यामुळे सिरियलचे ते भाग गेले की डबल रिपीट होत नव्हते, काहीच नाही. तर मग त्यांना ते इतकं वाईट वाटायचं की आपले इतक्या दिवसाचे भाग चुकले, पाहायला मिळालेले नाही. आणि शनिवार, रविवार ते बहुतेक 12 वाजता की काय दाखवायचे. तर त्या दिवशी त्या कामाला जात नव्हत्या. आणि अशा छोट्या-छोट्या 3 रूम होत्या माझ्या काकाकडे. तर वरच्या रूममध्ये टी व्ही राहायची. तर वरच्या रूममध्ये मग आम्ही बसलेलं राहायचं. खालच्या रूममध्ये बरेच मुलं, माणसं वगैरे बसून राहायचे. इतकी गर्दी व्हायची, जसं की आता एखाद्या टॉकीजमध्ये कसं थिएटरमध्ये गर्दी होत असते त्याप्रमाणे. आणि जागा नसली तर काही बाहेर बसायचे. म्हणजे इतकं ते पाहण्यासाठी. परत त्यात असं नाही की कलर टी व्ही होता की काहीच नाही. साधा ब्लॅक अँड व्हाईट होता, तरीसुद्धा इतकी आवड होती. आणि सर्वांना वाटते की आपल्याकडे पण असा टी व्ही पाहिजे तेव्हा, कारण तो टी व्ही जरी म्हटलं तरी खूप मोठी गोष्ट वाटायची. आणि तेव्हा कसं होतं की जे टी व्हीवर त्यांना पाहायला मिळायचं तेच बाहेर जगात काय बाकी दुसरं काही माहिती नाही होत होतं, कारण मोबाईल पण इतके नव्हते. आणि टी व्हीमध्ये जे पाहायला मिळायचं ते. तर असं त्या महाभारत आणि रामायणाविषयी खूप आवड असायची. तसंच मग रविवारी दुपारी 12ला राहायचं. मग 12ला काय व्हायचं की कधी जर टी व्ही पाहत असले तर हवा आली, हवेमुळे अँटिना हलला की मग त्या अँटिना हलल्यामुळे टी व्हीवर असं बारीक बारीक म्हणजे पूर्ण हे होऊन जायचं, ब्लॅक होऊन जायचा तो टी व्ही. म्हणजे चालू होत नव्हता. मग काय करायचे, त्याच्यासाठी एका मुलाला वर पाठवायचे. म्हणजे घरावर अँटिना राहायचा, तो घरावर चढायचा, नंतर अँटिना हलवायचा, तेव्हा ते चित्र यायचं. मग परत थोडं हवा आली की परत तसंच व्हायचं, परत जायचं, म्हणजे हेच चालू राहायचं. आणि मग अशा पद्धतीने काय होत होतं की त्या मुलाला सांगायचे की तू तिथेच थांब, हवा आली की हलवशील, आम्ही आवाज देऊ. नंतर मग ते टी व्ही महाभारत अशा पद्धतीने पाहायचे. आता एकदा एक दिवस काय झालं की
माझ्याकडे कोणीच नव्हतं. सर्व म्हणजे काका वगैरे कुठे ड्युटीवर गेले होते आणि घराला लॉक केलेलं होतं. एका मुलाला टी व्ही पाहायची इतकी आवड होती, की त्यांनी वरून कवेलू काढले आणि आतमध्ये उडी घेतली आणि टी व्ही चालू करून टी व्ही पाहत होता तो. मग माझे काका आले, लॉक खोललं तर तो टी व्ही पाहताना दिसला. त्याला बोलले, की "काय तू टी व्ही पाहत असते?" तर तो बोलला, की "मला पाहायची होती ही सीरियल म्हणून मी दार उघडलं." मग त्यांना थोडं रागावलं आणि मग तो निघून गेला. तर अशा पद्धतीने म्हणजे इतकी त्या टी व्हीची आवड होती आणि आता त्या टी व्हीला म्हणजे इतकी किंमत नाही. पण शेवटी जुन्या आठवणी असतातच त्या आणि जुने टी व्ही खूप चांगले होते. आताचे टी व्ही काय थोडंसं जर काही झालं तर लगेच खराब होतात. पण जुने टी व्ही म्हणजे बरेच दिवस चालायचे. कमीत कमी 10-10 वर्ष तरी चालायचे. आता हे जे नवीन टी व्ही निघालेले आहेत, तर हे तर थोडं विजा वगैरे झाल्या किंवा काही झालं तर लगेच खराब होतात आणि ते टी व्ही खूप दिवस टिकायचे आणि जुन्या कंपनी पण छान होत्या टी व्हीच्या. आता त्या मिळत नाही, टी व्हीसुद्धा मिळत नाही आणि त्या कंपनी पण बंद झालेल्या आहे. पण खूप छान होत्या. मला तर ते जुनी टी व्ही म्हटलं की अजूनही जुन्या आठवणी आठवतात. म्हणजे बऱ्याच अशा जुन्या आठवणी आहे, मी जे प्रत्येक व्हिडिओमध्ये कधी-कधी शेअर करत जाईल. तर अशा पद्धतीने बघू शकता इथे दुपारच्या जेवणामध्ये छान अशी भेंडीची भाजी केलेली होती. भात, चपाती, लोणचं आणि मी हे भाजलेल्या टोमॅटोचा ठेचा केलेला आहे. मला खूप आवडते. कांदा, मिरची, कोथिंबीर वगैरे घातलेली आहे आणि टमाटर छान भाजून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने माझा छोटासा व्हिडिओ होता. आवडला असेल तर लाईक करा. बाय बाय.